स्वामी समर्थ. आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. आपल्या मराठी वर्षाच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे गुढीपाडवा हा सण येतो त्याप्रमाणेच इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांत हा सण येतो. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे मकर राशीतील संक्रमण. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होते. दरवर्षी मकर संक्रांतीला सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत जातो. या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतात. प्रत्येक वर्षी मकर संक्रांती हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2024 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी होणार नाही, ती 15 जानेवारीला आहे. तसेच मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय आहे, मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे, कोणत्या दिशेने ती जात आहे, काय दान द्यावे, संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे, फल काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून सोबतची बेल घंटी आहे ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल. चला तर मग करता लगेच सुरुवात करूया. दरवर्षी 14 जानेवारीला येणारी संक्रांत यावर्षी 15 जानेवारीला येणार आहे. लोकांमध्ये संभ्रम आहे, नेमके संक्रांत कधी साजरी करायची. तर हिंदू पंचांगाप्रमाणे सोमवार 15 जानेवारी रोजी दुपारी 2:43 सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल. आता आपण बघूया की मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय आहे. 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:45 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळामध्ये तुम्ही कधीही मंदिरात आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पोचायला जाऊ शकता. या काळात पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करावे, याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात. तर महापुण्य काळ सकाळी 7:15 ते सकाळी 9 या काळात पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. यावर्षी मकर संक्रांत ही घोड्यावर बसून आलेली आहे, म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीण आहे. मकर संक्रांतीने यावर्षी काळे वस्त्र परिधान केले असून तिने हातात भाला घेतला आहे. तिने हळदीचा टिळा लावलेला आहे. तसेच ती वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरता दुर्वा घेतलेल्या आहेत व नैऋत्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीचे फळ मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहेत त्या महाग होतील. पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हटले आहे. यावर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीला देवी वेगळ्या रंगाचे कपडे घालते, त्यामुळे या रंगाचे कपडे घालू नये असे सांगितले जाते. पण आपण आतापर्यंत नेहमी हेच ऐकत आलो आहे की संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात. या दिवशी काळा रंग अतिशय शुभ मानला जातो. पण यावर्षी विशेष योगायोग म्हणजे या दिवशी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. त्यामुळे शक्यतो त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. पूर्वीपासून ज्या रंगावरती संक्रांत आली आहे त्या रंगाची वस्त्र घालू नयेत असे म्हणतात. त्यामुळे आपला कोणताही आग्रह नाही. ज्यांना पटत नसेल ते त्यांना हवं ते करू शकतात. पण अजूनही चालत आलेल्या रूढीनुसार किंवा परंपरेनुसार मी ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. शक्यतो जास्तीत जास्त नियमांचे पालन करा. तुम्ही जर पाळत असाल तर नक्कीच पाळा. दान केल्याचे शुभ फळ. तिळगुळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल असे ज्योतिषी सांगतात. गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते. या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते. दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते आणि शरीरात
सकारात्मक शक्तींचा विकास होतो. यासोबतच आध्यात्मिक शक्तींचाही विकास होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद व समृद्धी घेऊन येणारे असते. या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात. स्त्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना आपल्या घरी बोलून हळदी कुंकू लावून त्यांना तिळगुळ आणि वाण देतात. संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हरतसप्तमीपर्यंत केला जातो. तिळगुळ व्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सोबतच देशभरात बऱ्याच राज्यांमध्ये मकर संक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. लगातार 3 दिवस आकाशात रंगबिरंगी पतंग उडवल्या जातात आणि रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात. या काळात पूर्ण आकाश सुंदर असते व लोकही खूप प्रसन्न आणि उत्साहात असतात. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळगुळ खातात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ म्हणजे तिळातील स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आहे. या मिश्रणातून मैत्री, स्नेह आणि प्रेमातील गोडी वाढावी हा त्यामागचा हेतू असतो. म्हणून या दिवशी तिळगुळ देण्याची प्रथा आहे. आता आपण बघूया मकर संक्रांतीला काय टाळावे. मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या दिवशी मांस, लसूण, कांदा यासारख्या पदार्थांचे सेवन करू नये. मकर संक्रांतीला सात्विक अन्नच घ्यावे. या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करू नका. असे केल्याने पापाचा भागीदार होतो. या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये. घरी कोणी असहाय्य आल्यास रिकाम्या हाताने परत जाऊ नये. मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी दारू किंवा मद्य सेवन केल्याने घरातील सुख समृद्धी बिघडू शकते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? नक्कीच मला कमेंट करून सांगा. आजची माहिती तुम्हाला समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर लवकरच सुगड पूजनचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. तर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून सोबतच दिलेली घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा. त्यामुळे जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.